सबसे कातिल गौतमी पाटील. गावचा बैलगाडा आपण गाणं ऐकलं. जाऊया. जबरदस्त फटका. 6 धावा तुम्हाला बघायला मिळाला संजयच्या बॅटीतून. ओ इथे बाकी चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतोय. पंचाकडे दाद मारण्याचा प्रयत्न करत एक धाव बघायला मिळते. लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 7. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं तेवढं कमी. शब्दाने लिहिण्यासाठी कदाचित वेलांटी अलंकार स्वल्पविराम पूर्णविराम कमी पडतील. अशा वेगळ्या धाटणीची, वेगळ्या रुबाबाची, वेगळ्या क्लास झगमगाट पसरून टाकली स्पर्धा आपण बघत आहात. पुनश्च मार्गदर्शक गोलंदाज राज. ओ चेंडू पडल्यानंतर जास्त वेगाने आला. प्रॉपर टायमिंग झालं नाही. इथे बाकी बॅकिंग केलंय. एक धाव बघायला मिळते. धावबाचा चान्स डायरेक्ट इथे बघायला मिळते. खराब थ्रो. आणि या 2 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 9 धावा. सलामीची जोडी आपण बघत आहात. एका साईडला संजय, एका साईडला गणेश. अगोदरच्या सामन्यावर गणेशने जबरदस्त बॅटिंग केली होती. 36 धावाची आक्रमक खेळी आपण गणेशला खेळताना पाहिलं होतं. नाणेफेक जिंकली. आशापुरा एडवणनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं ते म्हणजे यश 11 पालीव संघाला. आशापुरी देवी आहे यश आपल्या इकडे भेटते. देवी ओ बनवून खेळायचा प्रयत्न होता. इथे बाकी खराब यष्टी रक्षण. दोन्ही एका साईडला येतात की काय. डॉट चेंडू बघायला मिळतो. 9 धाव फरकावर आतावर 5 चेंडू हाताळले गेलेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक तुम्हाला बघायला मिळेल. 4 षटकाचा सामना आहे. एक षटक. राज जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना आशापुरी एडवण या संघाकडे आपण बघत आहात. पुन्हा मार्गस्थ होत आहेत. चांगला ड्राईव्ह केलाय. ब्लॉकरचा चेंडू सरळ चेंडू हातामध्ये जातोय. ते बाकी मेंढेतरी पॉवर प्लेचं पहिलं आणि एकमेव षटक संपलं. आणि खऱ्या अर्थानं विचार जर केल्यात तर फलकात धावसंख्या तुम्हाला 9 बघायला मिळतात. 9 धावा झाल्यात पॉवर प्लेमध्ये. संजय खेळतो 3 चेंडू 6 धावा आणि गणेश खेळतो 3 चेंडू 2 धावा. डीजे घ्या गाणी जरा झोपवू उडवा. बरेचसे लोक काहीतरी हळूहळू डुलकी घेत आहेत. पण तुमच्या आवाजाने बाकी पुन्हा ते बघायला मिळत आहेत. चला विठ्ठलवाडी सगळ्याचे कर्णधार या. काही लॉस टाकायचे आहेत. विठ्ठलवाडी कर्णधार आपण या. गीत वाजवलं की झोप यायला लागले की मुलवायची झोप उडवायची. ताजी तवाडकी वाटवायची. 1-2 गोड चहा पिली की ताजं तवान व्हायचं. हम चाय पियेंगे. काय काय गीतं बघायला मिळतात हो. जसं कालच्या सत्रात बैठकी शॉर्ट बसेल की बैठक वेगवेगळ्या प्रकारची आहे. बैठकीला कुठे जायचं हे आपण ठरवायचंय. कारण बैठक शॉट मारला की ते आम्हाला आठवण येते. किणी साहेब जबरदस्त गेम तुमच्याकडे बघायला मिळाला. कौतुकास्पद पात्र तुम्ही ठरलात. तो जो सामना तुम्ही जिंकलात नाही ह्याला क्रिकेट म्हणतात. 6 झेल सुटल्यानंतर देखील ते छोट्या मुलाला घेतलं षटकार मारला. खऱ्या अर्थी 6 धावा तुम्हाला विजय आणलाय. चला या एडव्हान्स सगळं कर्णधार आपल्याला आवाज देतो. लॉस टाकायचे आणि विनिंग इंटरेस्ट असतील कारण दोन्ही संघाचे खेळाडू प्रतिनिधी इकडे हजर आहेत. विठ्ठलवाडी संघ या. विठ्ठलवाडी संघ मन्या पाठवा आपल्या कर्णधाराला किंवा तुम्ही या. जाऊया आता. मुदुल नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओ हो हो काय प्रॉपर टायमिंग बघ. ओ तिथे स्लिप्स झालेत आणि चेंडू निघून जातो सीमापलीकडे. 4 धावा. थोडंसं त्यांचा पाय स्लिप झाला. बाकी चेंडूवर पूर्णतः गेले होते. बघा ऍक्शन प्लेमध्ये बघायला मिळेल कशा पद्धतीने स्लिप झाले. यस. या 4 धावांशी 13 धावा बघतात.
पुन्हा एकदा मृदुल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ऑफसाईड ऑफ टाइम एज एज आणि गडी बाद. काय भन्नाट गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. मृदुलचं कौतुक करावं ना डीजे थांबा. मुंबई जिमखान्यातर्फे लेदर खेळताना तुम्हाला बघायला मिळतो. अनेक वर्ष ओमटॅक्स क्रिकेट इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर आज मुंबई जिमखान्यामध्ये चांगल्या पद्धतीचा अष्टपैलू खेळाडू मुंबई पोलीस मग लेदर खेळताना तुम्हाला बघायला मिळतो. बी डिव्हिजनच्या वरच्या लेवलची स्पर्धा खेळत असताना हे खेळाडू आपण बघतात. म्हणून तुला म्हटलं की सफाळा, केळवा, पालघर, वैतरणा, विरार, बोईसर, तारापूर या भागातून अनेक अनेक खेळाडू हा इथे बाकी लॉस टाकले जात आहेत ना. 2 एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांची, त्यांना बोलवा. ओके, जी उचलेल ना ती चिठ्ठी यांच्यात विठ्ठलवाडीची खेळ आणि राहील ती बाय. ओके बघा, स्पष्टीकरण केलंय. आपण दोन्ही जा खेळाडू तिकडे. या 2 संघांचे प्रतिनिधित्व आहात. योग्य निर्णय आणि निपक्षपातीप्रमाणे सुंदर क्रिकेट खेळवलं जाते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या स्पर्धेचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आलेत ते दीपेश. पुन्हा मृदुल मार्गस्थ होते आहेत. बॅकफुटा गेलाय, चेंडूला कट केलाय, चेंडू गेलाय कव्हरच्या रिझनला. एकदा तो बघायला मिळेल. चेंडूच्या पाठीमागे गुड थ्रो पाहायला मिळेल का. खराब थ्रो पण तेवढंच सगळं गॅदरिंग होत नाहीये. आणि बघता बघता यशचं कॉलिंग. गुड फिल्डिंग. भावेशचं कौतुक करायला पाहिजे. पंच सांगते किती धावा काढल्यात. 5 बघायला म्हणजे 5 धावा. अग्रेसिव्ह ना राग बघा. राग हा राग कसं झाला. मुदुने जोरामध्ये चेंडू हाताळला. खरं तर अंडरामध्ये हाताळायचं होतं आणि इकडे बघायला मिळते. या 5 धावांची धावसंख्या होते ती 18 धावा. जबरदस्त मॅच आपण बघत आहात. ओ गुड फील्ड. काय सुंदर बॅकअप केलं. कोणाला बाय भेटलाय. जिंकलेल त्या संघाला बाय. अगोदरच्या सामन्यात देखील जिंकलेल्या संघालाच बाय होतं. म्हणजे भामटपाडा आणि विठ्ठलवाडी असा सामना होईल. यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये या आणि यातील विजेता संघाला बाय आहे. काय जबरदस्त निष्पक्ष पाणी निपक्ष पाणीपणे तुम्ही लॉस टाकलेत. प्रत्येक प्रतिनिधित्व, कर्णधार, खेळणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व आणि चोख ऑर्गनायझेशन. जेवढं कौतुक करावं ना आयोजकांचं अफलातून. पुन्हा एकदा मृदुल मार्गस्थ होते. चेंडू टटवलाय. प्रॉपर टायमिंग झाला पण इथे एलिमिनेशन नाही आहे आणि हातामध्ये सोपा असेल. गुड कॅच आणि हा क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळालाय. रितेश नावाचा खेळाडू. बघा चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीने थोडासा आतमध्ये आला. यस इन स्विंग झाला म्हणजे मध्ये आला. तो मध्ये आल्यानंतर प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. फक्त बॅटला लागला आणि सरळ हातामध्ये गेलाय. अशा पद्धतीने मोठा विकेट टंबूत परततोय आणि फरका धावसंख्या लागलाय ती 18 धावा. 4 षटकाचा सामना. चला घाई करा. अजून 5.5 मिनिटं बाकी आहेत. 5.5 मिनिटांमध्ये तुम्हाला कम्प्लीट 3 षटकं पूर्ण करायची आहेत. चला बॅटर या. बॅटर घाई करा. अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की इन करून तुम्हाला राहायचंय, जायचंय. प्रमोदजी शेडगे बरोबर समालोचन करतात. वेगळी एक मजा तुम्हाला बघायला मिळतात. अनेक आठवणी जुन्या क्रिकेटपटूंच्या आम्हाला बघायला मिळतात. त्यांच्या देखील आयुष्यातल्या अनेक आठवणीचं कशा पद्धतीने प्रमोट झाले, कशा पद्धतीने पुढे गेलेत, कोणत्या स्पर्धामध्ये कशा पद्धतीचं अनेक खेळांचं वर्णन त्यांच्या कोणते आपल्याला बघायला मिळतात. आणि वॉचिंग करत असताना अनेक लोक या स्पर्धेला बाकी A1 दर्जाचा धोका देत आहेत. कारण ज्यामध्ये कोसमाई चषक झालं, 47 चषक बघायला मिळतात. या दोन्ही टुर्नामेंट लोकांच्या गळ्यातला नव्हे तर लोकांच्या हृदयातलं ताईद बनलं घेण्याचं एक उत्तम दर्जाचे आयोजन हे तुम्हाला बघायला मिळालं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मुकेश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. रायझिंग डिलेरी शॉट ऑफ प्लेन. लेदरच्या परवानीचे चेंडू टाकणारा नवीन चेंडू हाताळतो रेल्वेमध्ये. आणि आपण बघितलं की मुंबई पोलीस या संघातून खेळताना भले भले मोठे मोठे रणजी स्क्वॉडचे खेळाडू देखील मुंबई संघातून खेळताना आपण बघत होतो. मुंबई पोलीस संघातून पोलीस जिमखानाचं एक मैदान मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू ओ हो वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. वंदे भारत एक्सप्रेस जशी वैतरणा स्टेशनवरून धक धक करून निघून जाते ना तशा पण चेंडू हा विकेटवर पडला निघून गेलाय. आणि इथे जर तुम्ही विचार केलात 2 षटकाने 18 धावा. चला 4 मिनिटाच्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 मिनिटं 47 सेकंदामध्ये तुम्हाला कम्प्लिटली षटक हाताळावं लागेल. आणि जर काही झालं नाही तर एक खेळाडू मग सर्कलच्या आत आणावं लागेलच. याची कृपया नोंद घ्या. टायमर चालू आहे. 4.5 मिनिटं उरलीत आणि 4.5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे शेवटचं षटक म्हणजे 3रं षटक हाताळावं लागेल. बघूया कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलंय. हु इज बॉलर.
रितेश नावाचा, ज्याने उत्कृष्ट झेल घेतला होता आता मिड विकेटच्या रिझनला. बघा 4.5 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण 6 चेंडू टाकायचे आहेत. फाईन लेग, थर्डमॅन, गली, कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, सॉरी मिड ऑन आहे, नॉट लॉंग ऑन, मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळतात. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू टाकायचे आहेत. जबरदस्त प्रहार केला, चेंडू निघून जाईल, नो डाऊट लागला, बरोबरची उंची आणि लुंबी गाठली. शॉट ऑफ लाईन चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला आणि उत्कृष्ट दर्जाचा षटकार इकडे बाकी मिड विकेट चेंडू आणि मिडॉनच्या डोक्यावर बघायला मिळते. बघा पण 100 रुपये बघायला मिळतात. यस, चाबूक शॉट त्याला म्हणायला लागतात. ज्याप्रमाणे घोड्यावर पळत नाही, घोडा धवळ धावतो, तेव्हा चाबूक जसं मारतात ना तशा पहिले शॉट मारला गेला. मी म्हटलं ना की साहिल सर्व काही करू शकतो. आता येणाऱ्या काळात एक उत्कृष्ट समालोचक बघायला मिळेल. वॉट अ वर्क, जेवढं कौतुक करावं साहिलचं तेवढं कमीच. पुन्हा बाकी चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो, सरळ चेंडू जाईल, स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे बाकी चांगलं क्षेत्रक्षण, थोडीशी प्लंबिंग झाली, बघता बघता 2 धावा देखील पूर्ण करतात. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. जणू काही शाळेमध्ये 100 मीटर धावाची स्पर्धा लावावी आणि कसं पडावं तशा पण 26 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू हाताळण्यासाठी 3 मिनिटं आणि 7 सेकंद दिली गेली. डिफेन्स 3 चेंडू आणि 13 धावा. डिफेन्स सुपर बॅटिंग करतो या सामन्यामध्ये. ओ चेंज ऑफ पेस, चेंडूला थोडं स्लो केलं, बॅट अगोदर फिरली गेली, तुम्ही सफल झाला, ऑफ स्टंपला आलात आणि चेंडू निघून गेला मिडल आणि नेक्स्ट स्टंपच्या वरचा. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. कधी कधी शक्तीपेक्षा युक्तिसृष्टी बघायला मिळते. युक्तीमुळे तर अकबराच्या दरबारातला बिरबल हा प्रत्येकाच्या लक्षामध्ये राहिला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळायला बघतात. वाईट बॉल तिथे बघायला मिळतोय. चेंज ऑफ पेस करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या हातातून चेंडू सुटला, नशिबाने शक्की की तो नो बॉल झाला नाही. बॅटरने जर प्रयत्न केला असता तर बयाला असतं. आपण इथे वाईट बॉल, धावसंख्या अतिरिक्त वाढते. 27 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. मुकेश इथे बाकी पुन्हा चेंडू टटवलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळू जाईल का, खराब क्षेत्रक्षण, बाउन्स पकडण्यासाठी निघून गेले आणि चेंडू जास्त वरनं गेला निघून सीमा पलीकडे. 4 धावा. जबरदस्त बॅटिंग दीपेशकडे तुम्हाला बघायला मिळते. बघा कशा पद्धतीने हा चौका मारलाय. ऍक्शन रिप्लायमध्ये पुन्हा आपण 20 नेटवर्कच्या माध्यमातून बघत आहात. बघा चेंडूच्या पर्यंत गेलेत पण ते चेंडूवर जाऊ शकलेले नाहीयेत आणि अशा पद्धतीने 31 धावा चांगला स्कोर उभारताना आपला संघ बघायला मिळतोय. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. 31 धाव फलकावर लागला. तिसऱ्या षटकात 2 चेंडू बाकी आहेत. गुड बॉलिंग. याला चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक बघायला मिळतोय. मिड विकेट मुलांच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर डॉट जातोय. बघा कशा पद्धतीने पडल्याने टर्न बघायला मिळतं. सुपर क्वालिटी वर्क. जेवढं कौतुक करावं कॅमेरामॅनचं, अफलातून ॲब्सोल्युटली. दीपेश खेळतोय. 6 चेंडू 17 धावावरती. तिसऱ्या षटकाला शेवटच्या चेंडू घेऊन जात आहेत. एक धाव बघायला मिळते. एका धावाची लेग बायच्या रूपात. धावसंख्या होते 32 आणि बघा 1 मिनिट आणि 3 सेकंद बाकी राहील. तुम्ही पूर्ण 3 षटकं हाताळलेत. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. असं प्रत्येकाने काम करा जेणेकरून वेळ वाटल्यानंतर आमच्या आयोजकांनी देखील थोडीफार झोप बघायला मिळेल. उद्या आणि परवाच्या स्वतः हाय टेन्शन ड्रामा बघायला, मोठमोठे मातबर संघ पुन्हा एकदा बघायला मिळतील. आणि अशा पद्धतीने विचार केलात तर ह्या षटकात रितेशने 13 धावा दिल्यात. 32 धावा झाल्यात. बघूया शेवटच्या षटक कोण हाताळतो आणि यातील विजेता संघ आहे ना तो डायरेक्ट क्वार्टर फायनलमध्ये बघायला मिळेल, कारण त्याला बाय मिळालाय. आणि यानंतर बाकी सामना आपण बघणार आहोत. एक मोठा दर्जेदार पुनश्च एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओके, चहा बनते. चहापत्ती टाकलाय, अमूलचं दूध टाकलंय, ओरिजिनल खडी साखर किंवा साखर टाकलाय. यस, वेलची वेलचीचा ठेचा देखील टाकलाय. आलं थोडं कसून टाकलंय. बघा काय जे हवं ते दिलं जातंय. हे खरोखरच आयोजकांचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच. मला वाटतं साहिलच्या डोळ्यामध्येच वाटते लेन्स बसवल्या कॅमेऱ्याची, सांगण्याला हरकत नाही. 4Kची लेन्स आहे ना खऱ्या अर्थाने मोठी, ती साहिलच्या डोळ्यामध्ये काय दिसते हो त्यांना. संचित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. अगोदरच्या सामन्यामध्ये भन्नाट गोलंदाजी शेवटच्या षटक टाकलं होतं. धावसंख्येला लगाम लागण्याचं काम शेवटच्या सामन्यात अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी केलं होतं. बघा संचित जातोय समोर, फलंदाज मॅन इन फॉर्म. दीपेश 7 चेंडू 17 धावा. भन्नाट वेगवान गोरा बघायला मिळतोय.
भन्नाट वेगवान, जबरदस्त गोलंदाजी, वेगावर स्वार कसं व्हायचं याचं विद्यमान उदाहरण ह्या गोलंदाजाने तुम्हाला मैदानामध्ये दाखवलं. आणि आज सर्व जेवढे जेवढे आज गोलंदाज होते ना पेस, त्या सर्वांचं मनापासून कौतुक करेल. भन्नाट गोलंदाजी आजच्या दिवसात त्या सर्व गोलंदाजीने हाताळली. चेंडू फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे जातील दोघं दोघं तिघ तिघ खेळाडू. अप्रतिम शेल मिड विकेटचा खेळाडू, आणि खेळाडू आहे तो राज नावाने. राजाच्या दरवाजामध्ये प्रजेच्या साक्षीसमोर धावताना संकटात सापडलेल्या संघाला बाहेर काढताना अप्रतिम झेल पकडलं गेलं. बघा कशा पद्धतीने किती दूरवरून पळत आले, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे पाहत राहिले. मोकाच्या वेळी हाताच्या ओंधळीमध्ये त्या चेंडूला बाकी पिकअप केला, कॅचअप केला. जबरदस्त कॅच. राजेश नावाचे नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळत. आमचे आदरणीय राजेश भोईर हे आमचे आयोजक म्हणून काम करत असतात. कशा पद्धतीने दिवस रात्र जागत असताना अथक मेहनत परिश्रम. हा निश्चितच गॉगलवालाच कॅच आहे. अरे वा, काय शब्द सुचवतात. इथे आमचे आयोजक देखील आम्हाला कॉमेंटेला वेगळं शब्द बघला. गॉगलवाला कॅच, उद्यापासून एक शब्द आम्हाला मिळेल. ड्राईव्ह, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. थोडीशी प्लंबिंग झाली, एकदा तो बघायला मिळते, दुसरी पूर्ण होईल का? यस, 2 धावा पूर्ण करतायत. ओ तिथे तुला थोडंसं फ्लंबिंग झालेत. बाल बाल बच गए आप. अतिशय सुंदर धावसंख्याचा पाठलाग करावा लागेल. 34 धावा झाल्यात. अजून देखील 3 चेंडू या षटकातले येणे बाकी आहेत. चौथ्या षटकातले आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 2 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय. भन्नाट गोलंदाजी संचित हा हाताळताना आपण बघत आहात. पुन्हा एकदा समोर फलंदाज म्हणजे राजेश एज घेतलाय. चेंडूच्या पाठीमागे मुदूल पोहोचतील का तिथपर्यंत नाही. हा कोण आहे? ओ इथे बाकी गडी बाद होतोय. कुणाल क्षेत्ररक्षक नो डाऊट. धावसंख्या 2 ने वाढलाय. हा मुकेश बाद झालेत. कारण मुकेश 2 चेंडू खेळ 0 धावा काढल्यात. त्याला कुठेतरी परतावायचं होतं, म्हणून बघितलं की नवीन बॅटर आला तर त्याच्या बॅटरी चेंडू लागेल, धावा बघायला मिळतील. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. 35 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळत आहेत. तमाशामध्ये बघायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये तमाशा गण गळवण आणि नृत्यांगना खूप सुंदर आहेत. त्यावर त्यांच्या फंडामध्ये ओके तमाशाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, त्याच्यामध्ये नृत्यांगना खूप आहेत. यस, इथे बघा चेंडू, ओ हो हो, काय जबरदस्त शॉट बघायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला जबरदस्त शॉट. आणि जर विचार केला तर खूप मोठ्या धावसंख्या उभारताना समोर संघ बघायला मिळतो. 39 धावा झाल्यात, 1 चेंडू अजून देखील बाकी आहेत. आपल्या गावठी भाषेत एक शब्द आहे खाजी. जेव्हा 2-3 खेळाडू एकमेकांवर असं भांडतात ना, मग तेव्हा कॉन्फिडन्स उडू शकतो. हे खाजीच सर्वांना हाजी हाजी करते. धावा किती झाल्यात? 40 झाल्यात. तेव्हा लावा 40 धावा, 40. म्हणून 12 असणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. हे काम आपल्याला करायचं असते. गुड वर्क. आमचे स्कोरर, डिजिटल स्कोरर, कॅमेरामन, नाईस. हे वर्क करायचं. त्याचं नाव आपलं अर्शू मात्रे, अर्शू मालेकर. ओके, अर्शू मुलाचं नाव आहे आणि अर्शू केलं का मुलीचं नाव. इथे बाकी धावबाद, 1 धाव पूर्ण होते, 2 धाव पूर्ण, तिसरा धाव. काय धावतात की काय करतात होय. डोळ्याचं पारण न फिटे ते पाहायला मिळते.
अफलातून. आग्र्याचा राग आणि रात्रीची वाद काय बघायला मिळते, काय धावतायत. जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट विकेट बघायला मिळाली. किती धावा 3-3 धावून काढल्या, 4-4 काढल्या, 5 देखील बघायला मिळाल्यात. जे काही न बघितलं नाही खेळ सगळं बघायला मिळते. आणि म्हणूनच तो आमच्या आदरणीय प्रभाकर शेट्टी मॅचचा आनंद घेत आहेत. पण खरोखरच जो क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत, जे दर्दी असतात ना ते रात्रभर बघतात. आता बघा तुम्ही कशा पण तमाशा बघतील, गळणं गळवून झालं की मग तुम्हाला वग बघायला मिळेल. येऊ द्या, नक्कीच आम्ही येऊ, प्रश्नच नाही. ह्या गावात आम्ही अनेक प्रेमात पडत, अनेक तुमच्यासारखे मित्र मला जोडले गेलेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा झाल्यात त्या. हा 42 धावा, 43 धावा विजयासाठी करायची आहेत. 43 टार्गेट आहे ना. ओके चला. जसं पुढची इनिंगला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक महाराष्ट्राचा गोड आवाज आदरणीय प्रमोदजी शेडगे यांचा. तर तत्पूर्वी आपण टॉस करून येऊया. भामटपणा आणि चला या अक्षय भोईर साहेब या. खरोखरच हा 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 काय म्हणतात, मला वाटलं फुटबॉलचेच प्लेयर आहेत का. मी विचार केला कुठे वसईचे फर्नांडिस वगैरे वाटतात हे अक्षय या. तसंच मी बघितलं कुठून तरी आलेत का एखाद्या कॅथलिक. या या साहेब. काय केस कापले तो. हा 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 असं कोणत्याकडे केस कापले तो ना. इथून सपाटच दिसतात मला. खरोखरच एक मजा रात्रीच्या काळात बघा. हा भाऊजा एक काही काढलाय तय्या तय्या. खरोखरच एक गोड व्यक्तिमत्व. दादा या चला, दोन्ही कर्णधार आलेत. खूप मजा म्हणून जागरण होते पूर्ण, असं व्हायलाच पाहिजे. दादा या ना, नाणे फेकूया आपल्याकडनं. 3 षटकात सामना असेल. दोन्ही संघ नोंद घ्या. 5-4-3 अशा पद्धतीचं इथे कॉन्सेप्ट बघितलेला आहे. 3 षटकाचा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. या आज तुमचं खूप कौतुक करा असं वाटतं, ज्या पद्धती तुम्ही सामना जिंकलात ना अफलातून. नाही खरोखर हा 5-3-2 खेळतात तसं. चला आई कोसमाई केलाय. टॉस जिंकलाय आशापुरी संघ एडवर्ड. विठ्ठल रखुमाई नाव आहे आपलं. ओके काय घेणार आपण. शतरक्षण. क्षेत्ररक्षण. मण्याचा फॉर्म बद्दल काय म्हणा. चर्चेचा विषय सातत्यपूर्ण आपलं पालघर तालुक्याने मोठं नाव घेतलं जाते. बाईक असते की मण्या खेळतोय आणि मण्या प्रत्येकाला घेऊन खेळतोय. खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये खेळाडू असते ना, तर आज मला वाटतं ISPच्या लेवलला खेळायचं काय असतं आपले. काय झालंय मोठ्या स्पर्धा खेळायला लागतात. मोठ्या स्पर्धा तुम्ही खेळल्यात आणि मोठ्या स्पर्धा सातत्यपूर्ण एंट्री फी असते 25,000 50,000 1,00,000. मला विचारलं आम्ही जेव्हा मोठ्या ठिकाणी उघड जातो हा कारण असते. आता बरेचसे गावात खेळाडू आहेत, एक गाव एक केल्यामुळे ते एंट्री फी किती होणार हो. 8-8 10-10 15 एंट्री फी होते, त्याच्यामुळे बघता येत नाही. काय वाटतं मण्याचं भवितव्य कसं दिसतं. आम्ही तर बघतो की हा खेळ आम्हाला ISP खेळताना दिसायला पाहिजे. ज्या पद्धतीने मण्याचा क्लास बॅटिंग बॉलिंग आणि हा पॅटर्न शॉट तुम्ही बघितलात ना, मण्या जो बसून मारतो ना, आज नाही मागील 13 वर्षापासून ते खेळतो. जेव्हा ब्लॅकबर्ड सफाळचा संघ असायचा, सफाळचे प्रॉपर 11 यायचे आणि 11 त्याचा फेवरेट शॉट आहे. जगामध्ये तुम्ही अनेक असो पण त्याचा तो शॉट तुम्ही बघा. आज जो खेळलाय तो तुम्ही बघा, रीड करा. तुम्ही म्हणतील की ह्या खेळाडूकडे वेगळी परमेश्वर दिली. सेम सेम बघायला मिळतात. काय घ्या टॉस जिंकलाय. शतरक्षण. थँक्यू सो मच. जास्त वेळ आपण सामन्याकडे जाऊया. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील मन जिंकली तुमची. तुम्ही आज आमची समालोचकाची ज्या पद्धतीने तुम्ही खेळलात आणि तुम्ही खेळ खेळतात ना चांगलं, म्हणून ही रात्रीच्या काळामध्ये लोक बघायला मिळू शकतात. या स्पर्धेच्या माध्यमातून काम करता करता न डिग्री घेता डॉक्टर देखील इकडे बघायला मिळाले. बघा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर देखील झालात. बघा काय काय करावं लागते, कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या कॉलेज जावं लागतात. ऐकूया प्रमोदजी शेडक्यांचा गोड आवाज. थँक्यू व्हेरी मच. दीपक संके सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. आई आशापुरी एडवन टीमला विजयासाठी 43 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय 24 बॉलमध्ये.
सत्यसाई चषक खार्डी 2026चं हे शानदार आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. क्रिकेट प्रेमी राजेंद्र पाटील त्यांना सुद्धा आपण पाहत आहेत. सामन्याला होते सुरुवात. एक संघ भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करतो, ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतोय, तर एक संघ आपण पाहिला तर पालघर जिल्ह्यातून सफाळे विभागातून बिलॉंग करणारा संघ एडवन आई आशापुरी एडवन हा संघ एक बलाढ्य संघ आणि एका साईडला पालिवली हा संघ बलाढ्य संघ पाहायला मिळतो. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात. जिंकण्याची इच्छा दोन्ही संघांना जरूर आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला चांगली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. तुमचा क्लास, तुमचं टॅलेंट यावेळेला दाखवावंच लागेल. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. मिस्टर रोहितला आपण पाहू शकाल. भाविक याला मॅच मध्ये काय क्लास बॅटिंग केली होती. भाविक आणि भावेश. पहिला बॉल ऑन साईडला, पायावरचा बॉल, काय फटका खेळलाय. विराट कोहली स्टाईल मध्ये चेंडूला विरकावून दिलंय चौकारासाठी. दिस इज अ क्लास भाविकचा. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 रन. संकटात घाबरायचं नाही, ना उभी माझ्या पाठीशी आहे. 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 थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. चांगला फटका होता. देखणा फटका पाहायला मिळाला. बॉलला येऊन दिलं आणि बरोबर सरळ रेषेमध्ये खेळणारे फलंदाज अशा प्रकारचे स्ट्रोक जास्तीत जास्त एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळतात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे मात्र 1 रन मिळेल का, थोडीशी हैगय केली आणि बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळाली. स्ट्राईक रोटेट होते. हा सुद्धा एक प्लस पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो की इथून जर षटकार चौकार आला तर कदाचित तिथे विकेट किपर थोडंसं नाराजी व्यक्त करेल, यात मात्र शंका नाहीये. विकेट किपरने फेकी चांगली केली होती, परंतु कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. आई आशापुरी एडवन टीम. दोन बॉलचा खेळ झालाय. 5 रन. जीजी स्पोर्ट्स, जीजी मोटर्स संदीप आपण पाहू शकतायत. आदरणीय प्रीतमजी घरत यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. चंद्रकांत भोईर त्यांच्या समवेत, महेशजी भगत त्यांच्या समवेत येत असताना आपण पाहतायत. ज्यावेळेला पहिली बाईक आपण पाहिली होती, प्रीतम घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जेव्हा पहिली बाईक आपण पाहिली तर गौतम अक्रेला मिळाली होती आणि तेव्हापासूनचं एक घनिष्ठ नातं हे नेहमीच खार्डीकरांचं आणि प्रीतम घरत यांचं पाहायला मिळालं. अर्जू घरत आणि प्रीतम घरत जी मोटर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख. यावेळेला जरूर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नशिबाचा चौकार मिळेल. बॉल थांबण्याचं नाव घेणार नाहीये. 4 रन चौकार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील जरूर केली होती. फार वेगाने अंडरम फेकी केली जाते विकेट किपरच्या द्वारे, परंतु 1 रन मिळेल लेग बायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 11 आहे. धावसंख्येवर 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. विजयासाठी टार्गेट सेट केलंय 43. यश 11 पालिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक नामवंत संघ आहे. भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ. चांगला बॉल होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. अपील केली गेली होती, परंतु इफेक्ट नाहीये काहीच. लेग बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल विरल नायर सरांकडून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 वर जाऊन पोहोचले गेले. आदरणीय तुकारामजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तुकाराम पाटील साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या.
यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. भामटपाडा टीम 2 हात करेल. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीम बरोबर. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा जर आपण पाहिलं तर फिल्डिंग स्वीकारले. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर गणेश तुकाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. नो बॉलचा इशारा. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर या वेळेला फिल्डर पॉपिंग क्रीजचा यावेळेला नो बॉल दिलाय का? आणि यस, इथून जर आपण पाहिलं तर त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो 3 फिल्डर तुम्हाला त्या पॉपिंग क्रीजच्या माध्यमातून ठेवता येत नाही हे आपण सातत्याने पाहिलं आणि त्याचमुळे पंचांची काय करडी नजर पाहायला मिळते का म्हणून पंचांना या बोलवलं जातं कारण क्वालिटी. अचूक टप्पा होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सामना बॅलन्स आहे अजून सुद्धा मात्र आपण पाहतायत दोन्ही समर्थकांना तेवढंच उत्साह. 13 रन झालेत. 13 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. आई आशापुरी एडवन टीम 30 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. गणेश यावेळेला भावीचा फटका इनसाइड आउटचा फटका खेळलाय. जरूर फिल्डर येत आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं नाही आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका. 4 रन. गुड शॉट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अर्जू घरत यांना सुद्धा विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अर्जू घरत. चांगला बॉल चांगला बॉल. ह्या वेळेला भावेशला समजलंच नाही. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? चौकार आल्यानंतर भावेश 17-0 3 बॉलचा खेळ झालाय. अटीतटीची लढत. रोमहर्षक सामना पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षकांना? गुड डिलिव्हरी. सूप ऑफ लाईन अँड लेंथ. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ना ती अफलातून मारा पाहायला मिळतो. गणेश ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. ही थिंकिंग चांगली वापरले की ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच करणं. अप्रतिम. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहतायत. वाह गणेश वाह, काय गोलंदाजी केले. बरोबर मात्र या वेळेला ट्रॅप रचलाय आणि भावेश सारख्या एक चांगल्या फलंदाजाला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मजबूर केलं ते गणेश या गोलंदाजाने. चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. आता मृदुल पाटील याला आपण पाहू शकाल एक हुन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला बॉल डिलिव्हर केला होता साहिल पाटील. यावेळेला आपण पाहू शकतायत ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. काय बॉल डिलिव्हर केला होता. वा गणेश सुपर सुपर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर भारत कदम यावेळेला दर्शवतायत. मानव धनु साहिल पाटील 17-1. 13 बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता आहे. सामना रफ अँड टफ. मृदुल पाटील आपण पाहतायत लेदर बॉल क्रिकेटचं सुद्धा प्रशिक्षण घेत असताना पाहायला मिळतो. भाविक ज्या आज लईने खेळतोय ते खरोखरच वाखाणण्याजोग्या आहे. मृदुल पाटील वेळ घेतोय आणि इथून जर आपण पाहिला तर एक चांगल्या फलंदाजाची हीच निशाणी असते की ती फील्ड पोझिशन तो बरोबर पाहतो आणि इन केली तर फार बरं होईल. चांगला बॉल होता. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. पंचांकडे अपील जरूर केली होती. वा गणेश काय गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर ऑफ कटर बॉल हलकासा टर्न झाला होता आणि षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17
आता बॉल आहेत 12 बॉलमध्ये 26 रन, 12 बॉल 26 रन इन करून खेळायचं आहे मृदुल. 12 बॉल 26 हे सामन्याचं समीकरण. या आपण सध्या व्यासपीठावर वळूया आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करीन महेशजी भगत साहेब आपल्या शुभ हस्ते की प्रीतम घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. प्रीतम घरत, भरपूर वर्ष आम्ही अंडरम क्रिकेट एकत्र खेळलो, त्या आठवणींना उजाळा नेहमीच मिळत असतो आणि त्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये खूप चांगल्या प्रतिक्रिया असतात. प्रीतम थँक्यू, खूप चांगली ऊर्जा देतात तुम्ही आणि त्यामुळे समालोचन करण्याला एक वेगळीच मजा येते, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यानंतर अर्जू घरत, त्यांचेच बंधू पाहायला मिळत आहेत. दोन्हीही मात्र बंधूने खूप चांगलं क्षेत्र निवडलं आणि एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख चांदीप गावामध्ये, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सचिनजी पाटील, स्वागतजी पाटील, राजेजी भोईर, अनिलजी आपण पाहतायत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. अर्जू घरत, महेशजी भगत, प्रीतमजी घरत, हरीजी पाटील, त्यानंतर तुकारामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेशजी कदम यांना सुद्धा आपण पाहतायत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. 18 रन झालेले आहेत. तिथून सामना टर्न होईल का, इथे मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल का, अशा पल्लवीत झालेत पालिवली टीमच्या. कारण गोलंदाजी अप्रतिम केले, अचूक टप्प्यावर बरोबर भेदक मारा करत असताना फलंदाजाला ते रीड करतायत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. दीपेश स्वतः एज अ कॅप्टन, सागर पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. आता इथून जर आपण पाहिलं तर जेल होईल का. व्हॉट अ कॅच, इनक्रेडिबल, मॅग्निफिसंट. याला म्हणतात क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. ते यश या वेळेला कॅचच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट फिल्डिंग, काय जबरदस्त झेल टिपला होता. गणेश नावातच अप्रतिम आपण पाहताय, शुभ नाव आणि तेवढाच चांगला झेल, अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. बॅटचा टो एंड लागला होता, बरोबर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. बराच वेळ चेंडू उंचीवर राहिला आणि त्यानंतरचा हा झेल आपल्याला पाहायला मिळतो. वाह वाह गणेश, सुंदर क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये या वेळेला आपण पाहू शकतायत गणेशने सर्वांचे मने जिंकलेत या झेलने. एक झेल किती काहीतरी सांगून जातो, जिंकण्याचे चान्सेस निर्माण होतात आणि हळूवारपणे मात्र विजयाच्या आशा पल्लवित होत असताना पाहायला मिळत आहेत. हर्षलचा बॅट स्विंग पहा, परंतु बॉल बरोबर रडारमध्ये आलेला नाहीये. काय गोलंदाजी केले दीपेश, सुपर बॉलिंग, अफलातून तिखट मारा पाहायला मिळतोय. 3 बॉल हाताळलेत, 9 बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 25 रन. या वेळेला बॅटचे हर्षलला प्लॅनिंग नुसार मात्र फसवलंय, तो ट्रॅप रचला होता. त्या सापळ्यामध्ये मात्र शिकार मिळाले हर्षलची, नो डाऊट अबाउट इट. हर्षल एक चांगला फलंदाज आहे, लॉंगेस्ट षटकार मारण्यासाठी ओळखला जातो, परंतु इथे भिवंडीचा संघ नामवंत संघ आहे, यश 11 पालिवली. ग्रेट बॉलिंग बाय दीपेश, फलंदाज बाद गॉन. या वेळेला ऑन साईडला चांगला फटका खेळलाय राजच्या बॅटमधून. पिकअप शॉट, सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. व्हेरी नाईस शॉट राजच्या बॅटमधून. हा एक निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार आलाय. अख्खू टप्प्याचा चेंडू होता, लवकरात लवकर ओळखलं. या बॉलला पिकअप शॉट पाहायला मिळाला, त्या पोझिशन मध्ये आले आणि या बॉलला खिचून मारलं होतं, फेकून दिलं.
6 धावांकरता ग्रेट टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती तब्बल आपण पाहिलं तर 24 धावा. महादेव पाटील यांनी मात्र ह्या वेळेला आपण पाहतायत मॅचचा आनंद घेतायत. मैदानाच्या आतमध्ये शिस्तीने पैसे देऊन मात्र या वेळेला ते जात आहेत. आणि हेच खरं क्रिकेटवरचं प्रेम आहे. अप्रतिम चांगला फटका तर आहे ऑन साईडला. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या वेळेला आपण पाहतायत बॅट ग्राउंडिंग झाले का. ओ माय गॉड, ऑलमोस्ट पोचलेत का या वेळेला भाविक, कारण हे वाळूवर धावणारे खेळाडू आहेत. कारण या खेळाडूंना या संघाला मैदानच नाहीये. कारण समुद्र किनारी ही गावं वसलेली असतात. अशा वेळेला मात्र भरती आणि ओढी या दोनच गोष्टी पाहिल्या जातात आणि या खेळाडूंना मैदान उपलब्ध नसतं. त्यामुळे मात्र आपण पाहतायत समुद्र किनारी सकाळी प्रॅक्टिस, त्यानंतर भरती ओटी या दोन गोष्टी पाहून मात्र प्रॅक्टिस केली जाते आणि वाळूवर धावणारे खेळाडू तरबेज असतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या तरी आपण पाहिलं तर यावेळेला स्थिर राहिले. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. आणि या वेळेला आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या 26. 26 धावा, 17 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 17 रन. पुन्हा एकदा टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये यश 11 पालिवली टीमने घेतले. स्ट्रॅटेजी आखले. टीम हडल त्या ठिकाणी आपण पाहू शकलात. आता 6 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. राजने या सामन्यामध्ये आणलंय, कारण जबरदस्त राज हा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि असे खेळाडू जेव्हा या क्षणाला मॅच विन करून देतात ना, ते गेम चेंजर खेळाडू म्हणून ओळखले जातात. पिंच हिटर खेळाडू म्हणून कसा असावा हे राजने मात्र या षटकारावर दर्शवून दाखवलं. 6 बॉल आणि 17 रन. महादेव पाटील यांनी मात्र जरूर पैशांची बरसात केली आणि त्यांना हळूवारपणे कानात सांगून गेले की मॅच जिंकायचे. अप्रतिम. हे पहा, दृश्य पहा. महादेव कदाचित उद्या सकाळी स्टेटसला ठेवेल, आज नाही. हे पाहिल दृश्य आणि उद्या सकाळी डोळे उघडल्यानंतर आज स्टेटसला ठेवावं लागेल. 26 ला 3. 6 बॉल आणि 17 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. उदयला आपण पाहताय. यावाला फुलटॉस बॉल. छोटा पॅक बडा धमाका. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, भाविक इज अ सुपरस्टार. व्हाट अ शॉट. 6 धावा.
मध्ये असतो तेव्हा त्याला गोलंदाजी करण्यासाठी, त्याला उत्तेजित करण्यासाठी हा तुमचा हक्क असतो. या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत. उदय येत आहे स्वतः, कॉटन बॉलची संधी आणि वा, व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद होताना राज कदाचित तिथे स्ट्राईक सोडली, ती भाविकने मात्र चूक कदाचित केली असावी का, हा मोठा प्रश्नचिन्ह आता एडवणकरांना पडला असेल. 2 बॉल 10, फलंदाज बाद. आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. कुणाल, नवीन फलंदाज, या खेळाडूचा सुद्धा तेवढंच बॅट स्विंग पाहायला मिळतो, परंतु उदयने जी गोलंदाजी केली, कमबॅक केले, त्याची खरोखरच यावेळेला तारीफ करावी लागेल, कौतुक करावं लागेल. सुपर. कोणत्याही प्रकारचं न डळमळीत होताना त्याने आपल्या लाईन अँड लेंथवर भरोसा ठेवलाय. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो, परंतु इथून काय एक्झॅक्टली घडलं गेलंय पाहता पाहता आपण पाहिलं तर यस, विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता 1 बॉल आणि 10 रन, कदाचित थोडीशी चुकी केली असावी. 100 अँड शुअर. प्रणितला आपण पाहतायत तुम्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल आणि 10 रन. उदय, काय कॉन्फिडन्स लेवल यश 11 पालिवली टीमच्या गोलंदाजांचा पाहायला मिळाला. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत फार वेगाने आणि चांगली ट्राय केली होती, परंतु अशा प्रकारे यश 11 पालिवली टीमने या सामन्यामध्ये बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन यश 11 पालिवली टीम अँड हार्ड लक आई आशापुरी एडवन टीम. चला कॅप्टन आपण लगेच यायचंय. आई आशापुरी एडवन टीमचे कॅप्टन प्रज्वल, लगेच आपण सन्मान चिन्ह या ठिकाणी आपल्याला सन्मानित केलं जाईल. बाकीचे खेळाडू लगेच शेक हँड करतील, याची दखल घ्यायची आहे. आणि ह्या वेळेला सेल्फी घेतले गणेशची, क्या बात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत वेगवेगळे फॅन फॉलोविंग असतात. आई आशापुरी एडवन टीम जरा शेक हँड केलं तर बरं होईल.